नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहतात शेतकरी गाथा हे यूट्यूब चॅनल। हे ज्वारी पाहू शकता तुम्ही। हे ॲडवांटा कंपनीची ज्वारी आहे, ॲडवांटा 537। या ज्वारीची पेरणी टोकन यंत्राने केलेली आहे। या ज्वारीला आज पेरून 2 महिने झालेले आहे। या ज्वारीवरती आपण पहिली आणि दुसरी फवारणी घेतलेली आहे। आज आपण या ज्वारीवरती तिसरी फवारणी घेत आहे। तर मित्रांनो, या ज्वारीवरती तिसऱ्या फवारणीमध्ये आपण अळीच्या नियंत्रणाकरता एक कीटकनाशक आणि त्याच्यासोबत ज्वारीची तुमची चांगली वाढ व्हावी आणि ज्वारी जर तुमची पिवळी पडली असेल तर त्याच्याकरता आपण एक PGR टॉनिक घेत आहे। मित्रांनो, त्याच्यासोबत एक 1919 हे विद्राव्य खत आपल्याला वापरायचे आहे। मित्रांनो, आज आपण तिसऱ्या फवारणीमध्ये अळीच्या नियंत्रणाकरता जे बायर कंपनीचे वायगो आहे हे आपण 15 लिटरच्या पंपाकरता 10 ml वापरू शकता। मित्रांनो, हे वायगो कंपनीचे जे कीटकनाशक आहे याच्यावरती तुमचे अळीचे नियंत्रण, जे तुमच्या ज्वारीवरती जास्त प्रमाणात अळी असेल तर तुमचे अळीचे नियंत्रण चांगले होईल। आणि मित्रांनो, याच्यासोबत आपल्याला एक ज्वारीवरती एक PGR टॉनिक वापरायची आहे, जे करे तुमच्या ज्वारीची वाढ आणि ज्वारीमध्ये जर काही प्रमाणात पिवळेपणा असेल तर त्याच्याकरता। मित्रांनो, हे PGR टॉनिक PI कंपनीचे बायोविटा X हे तुम्हाला 15 लिटरच्या पंपाकरता 40 ml वापरायचे आहे। मित्रांनो, हे जे PGR टॉनिक आहे हे एक चांगल्या प्रकारचे PGR टॉनिक आहे। याच्यामध्ये जे भरपूर प्रमाणात घटक आहेत। याच्यामध्ये सल्फर, मॅग्नेशियम, कॅल्शियम, सोडियम, बोरॉन, आयरन, मॅग्नेस, कॉपर, झिंक आणि अमोनिया ॲसिड या ज्वारीमध्ये एवढ्या प्रमाणात घटक असल्यामुळे तुमच्या ज्वारीची चांगली क्वालिटी सुधरेल। मित्रांनो, याच्यासोबत आपल्याला एक विद्राव्य खत 1919 हे वापरायचे आहे। तर हे आपण 15 लिटरच्या पंपाकरता 100 ग्रॅम वापरू शकता। मित्रांनो, या ज्वारीवरती या तिसऱ्या फवारणीमध्ये हे जे आपण अळीनाशक PGR टॉनिक वापरली आहे याच्यामुळे तुमच्या ज्वारीवरती चांगला निश्चितच फायदा होईल। मित्रांनो, तुमच्या ज्वारीची जर वाढ कमी असेल तर तुम्ही एकरी 1 बॅग युरिया टाकून तुम्ही पाणी देऊ शकता। युरियामुळे तुमच्या ज्वारीची चांगली वाढ होईल। मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।